नमस्कार. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी एकत्र आलेली आहे, तर त्याची पूजा कशी करायची हे आपण पाहणार आहे. आजपर्यंत मी लाईव्ह आलेलो नव्हतो, पण आजपासून मी लाईव्ह येण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं पूजा कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पूजा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर हे साहित्य सगळं घेतलेलं आहे. हे कच्चं दूध आहे, पाणी आहे, जल, फुलं आहेत, बेल आहे, भस्म आहे, तुळशीच्या मंजुळा आहेत, हा शिवशंकरासाठी नैवेद्य आहे, आणि ही पिंड आहे, घरातली पिंड. आपण घरातल्या पिंडीचीच पूजा करणार आहे. तर आपण प्रथम पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे. तर आपण आता छोटी पिंड असल्यामुळे आम्ही पळीनं करणार आहे. प्रथम तुम्ही आपल्या अंगाला भस्म लावून घ्यायचं आहे. भस्मामध्ये लावताना आपण मंत्र म्हणायचा आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मी बंधनानं मृत्यू मुक्षी मारुता. हा शिवशंकरांचा मंत्र म्हणायचा आहे आणि आपण भस्म लावून घ्यायचा आहे. भस्माचा मंत्र जरी म्हटला तरी सुद्धा चालेल, तर आपण भस्माचा मंत्र म्हणायचा आहे. तर शिवशंकरांची किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना आपण पहिलं भस्म लावायचं आहे. भस्म पहिल्या 3 बोटांनी किंवा कणगडीच्या बाजूने 3 बोटांनी असं सुद्धा लावला जातो. ज्याला शक्य आहे त्याने ते करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण प्रथम भस्म लावून घ्यायचा. भस्म लावल्यानंतर मग आपण पिंडीच्या पूजनाला सुरुवात करायची. दीप लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण पूजेला सुरुवात करूया. तर आपण तुम्हाला कोणताही मंत्र येत नसेल शिवशंकरांचा, तर ओम नमः शिवाय नुसता मंत्र म्हणला तर चालेल. अशा प्रकारे आपण 3 पळ्या हे जल अर्पण करायचं आहे पिंडीवर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि त्याच्यानंतर मग आपण दूध, कच्चं दूध आपण गरम करायचं नाही. कच्चं आहे तसं दूध आपण महादेवाला व्हायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याच्यानंतर आपण जल अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अभिषेक जे आहे ती दुधाचा घालू शकता, पंचामृताचा घालू शकता, मधाचा घालू शकता, उसाच्या रसाचा घालू शकता. ज्या त्या प्रकारे आपण अभिषेक घातला तर त्या प्रतीनं त्याचं ते वेगवेगळं फळ आपल्याला प्राप्त होतं. पण शिवशंकरांना अभिषेक घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यांना विशेष करून जल आणि दूध, कच्चं दूध वाहणं फार उत्तम. कारण शिवशंकरांनी ज्यावेळेस हलाल विष पिलेलं असतं ते विष त्यांच्या कंठामध्ये अडकलेलं असतं. पार्वती मातेने त्यांचा कंठ दाबून धरलेला असतो, त्याच्यामध्ये ते विष अडकलेलं असतं. ते विष शिवशंकरांनी प्राशन केल्यामुळे त्यांना नीलकंठ हे नाव पडलेलं आहे. तर त्या विषाला थंड करण्यासाठी, शिवशंकरांना थंड करण्यासाठी म्हणून आपण ह्या दुधाचा वापर करायचा आहे. दूध त्यांना व्हायचं आहे. दूध वाहण्यामागचं हे कारण परफेक्ट आहे. त्याचबरोबर बेलपत्र सुद्धा खूप थंड असतं. त्यामुळे बेलपत्र सुद्धा आपण शिवशंकरांच्यावर वाहण्याचा हाच उद्देश आहे की आपण बेलपत्र वाहिल्यानंतर मग आपण शिवशंकरांना अगदी ते जे विष आहे ते थंड होतं, म्हणून आपण दूध आणि बेलपत्र वाहण्याचा मागचा हा उद्देश आहे. तर आपण आता भस्म लावून घ्यायचं आहे. भस्म शिवशंकरांना लावायचं आहे. 3 बोटांनी भस्म लावायचा. शिवशंकरांना भस्म लावा.
किंवा थोडा थोडा आपण चिमटीने भस्म सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हे भस्म सोडायचा. त्याच्यानंतर आपण पांढरी फुलं पिंडीच्या भोवती आपण पांढरी फुलं वाहणार आहे. आणि हे थोडंसं सजावटीसाठी म्हणून आपण करायचं आहे. तर अशी पांढरी फुलं व्हायची आहेत. तर प्रथम आपण पांढरं फूल हे शिवशंकराला व्हायचं आहे. तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचं पांढरं फुल असू द्या, ते पांढरं फूल आपण शिवशंकरांना व्हायचं आहे. हे तुम्ही पिंड लहान असल्यामुळं तुम्हाला ते वाहिलेलं दाखवताना थोडासा ही होईल. आणि हे बेलपत्र आहे. बेलपत्राचा जो देठ असतो त्या देठाचा शेवटचं जे टोक आहे ते आपण तोडायचं असतं. आणि पालतं बेलपत्र शिवशंकरांना व्हायचं आहे. अशा प्रकारे आपण बेलपत्र व्हायचं आहे. बेलपत्र वाहिल्यानंतर आपण फुल वाहिलेलं बेलपत्र वाहिलेलं आहे. आजची जी शिवमूठ आहे ते शिवमूठ आहे मूग. ते मूग हिरवं किंवा तांबडं मूग कोणत्याही प्रकारचं आपण जी मूग आहे ते आपण शिवलिंगावर मुठीनं थोडं थोडं करून व्हायचं आहे. आणि तोंडाने आपण ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे 1.25 मूठ आपण ही शिवशंकरांना अर्पण करायचे आहे. पिंडीवर बेलपत्र आणि फूल व्हायचं. आपण हिरवे मूग किंवा तांबडे मूग आपण शिवपिंडीवर व्हायचे आहेत. पुत्रदा एकादशी असल्यामुळे आपण पुत्रदा एकादशीला श्रीहरी विष्णूंची आपण पूजा करायची असते. तर आपल्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसते, त्यामुळं माझ्याकडं श्रीकृष्ण बालकृष्ण आहे आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. तर आपण ह्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा. नंतर मग आपण त्यांना पंचामृत व्हायचं आहे. पंचामृत व्हायचं. श्रीकृष्णाची मूर्ती ताटामध्ये घ्या आणि त्यांना आपण 3 पळ्या पाणी व्हायचं आहे, 3 पळ्या पंचामृत व्हायचं आहे. श्रीहरी विष्णूंची आपण विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा पूजा करून घ्या. त्यांना पाणी प्रोक्षण करायचं आहे, त्यांच्यावर पंचामृत प्रोक्षण करायचं आहे. आणि त्यांना तुळशी आपण अर्पण करायची आहे. तुळशी म्हणजे तुळशीच्या मंजुळा आपण श्रीकृष्णाला व्हायच्या आहेत आणि विठ्ठल रुक्मिणीला व्हायचं आहे. आणि पिवळं फूल श्रीहरी विष्णूंना प्रिय असतं, ते पिवळं फूल आपण व्हायचं आहे. आणि ह्यावेळेस उपवासाचाच पदार्थ आपण त्यांना नैवेद्य म्हणून दाखवायचा. उपवासाचाच पदार्थाचं आपण हे करायचं आहे. आणि विशेष लक्षात ठेवा की आपण श्रावणी सोमवार सोडत असतो, तर तो श्रावणी सोमवार आपण ह्यावेळेस सोडवायचा नाही. तर एकादशी आणि श्रावणी सोमवार एकत्र हा योग आल्यामुळे आपण एकादशी आपण दुसऱ्या दिवशी सोडतो. त्या पद्धतीने हे श्रावणी सोमवारचा जो उपवास आहे तो आपण दुसऱ्या दिवशी त्याचा पारणा करायचा, म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपण काय करायचं, दिवसभर त्या दिवशी आपण उपवासाचेच पदार्थ प्राशन करायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याचं जे उपवासाचा पदार्थ करून मग दुसऱ्या दिवशी आपण तो उपवास सोडवायचा आहे, त्याचा पारणा करायचा आहे. अशा प्रकारे आपण ही श्रीहरी विष्णूंची आणि शिवशंकरांची पूजा करायची असते. आणि हे तुम्हाला अगदी बऱ्याच वर्षानं हे योग जुळून आले आहेत श्रीहरी विष्णू आणि शिवशंकरांची पूजनाचा. तर तो करायचा आहे. श्रीहरी विष्णूंचे आपण मंत्रांचं पठण करायचं आहे. ओम नमः शिवाय आणि श्रीहरी विष्णूंचं ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करून आपण आरतीला सुरुवात करायची. आरती करताना आपण प्रथम गणपती बाप्पांची आरती करायची, नंतर शिवशंकरांची आरती करायची आणि त्यानंतर आपण श्रीहरी विष्णूंच्या ऐवजी विठ्ठल रुक्मिणींची आपण आरती करायची. आणि त्याच्यानंतर मग आपण दुर्गा मातेची आरती करून घालीन लोटांगणी मंत्रपुष्प म्हणायचं आहे. मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जरीत मुकुट शोभे तो बरा
रुंजून तेनी पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरूर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लोथो ते विक्राळा ब्रह्मांडे माळा, विषयकंठे काळा त्याने त्रिज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तुम्ही आजळ निर्मळ वाहे जोजोळा. जय देव जय देव जय शिवशंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नयने निशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. युवतीचे उजळण सितकंठ नेळा, ऐसा शंकर शोभे ओमा वेल्लाळा. जय देव जय देव जय शिवशंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी दैत्य सागर मंत्र. जय देव जय देव. व्याघ्रांबर फणीवर्धन सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मजदून सुतकारी. कोटीचे वीज वासे उच्चारी, प्रकोटिळत राम दाता अंतरी. जय देव जय देव जय शिवशंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट वारी तुझी विन संसारी, अनाथ नाते आंबे करणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरवर्धिनी, ईश्वरेश्वर वर्धे तारिक संजीवनी. जय देवी जय देवी. त्रिभुवनी गुणी पाता तुझा ऐसे नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही. साई विवाद पडता पडलो प्रवाही, ते तुम्ही. जय देवी जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होती विगलाशा, कलशापासून तोडी तोडी भोपाशा. आंबे तुझ वाचून कोण पुरुलाशा, नरहरतलिंताला पदपंकजलेशा. जय देवी जय देवी जय महिषासुरवर्धिनी, ईश्वरेश्वर वर्धे तारिक संजीवनी. जय देवी जय देवी. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पायीन रूप तुझे. प्रेमे आनंदीन आनंद पूजन, भावे वाणीन मने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या त्वमेव. कृष्ण 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 हरे हरे. हां दोन्ही हातान कर, दोन्ही हातान असं कर. ओम यज्ञेन यज्ञवंत देवास्तानी धर्मानी प्रथमान्यासन तेनाकम सचत्रयत साध्या संति देवा. ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो. श्रवणाग्नि तन्नो रुद्र प्रचोदयात्, अंजनाग्नि वायुपुत्रा धीमी तन्नो वीर प्रचोदयात्. मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमः शिवाय. शंभो शिवशंकरा सांब सदाशिव. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकवंदनान् मृत्युमुक्षीमामृतात्. अशा प्रकारे आपण आरती आणि पूजा सगळी करून घ्यायची आहे. तुम्ही आरती करताना भीमसेनी कापूर वापरायचा. भीमसेनी कापूर हा सनातनचा भीमसेनी कापूर छान असतो आणि ओरिजिनल असतो, तर तुम्ही तो कापूर वापरा. पतंजलीच्या उदबत्त्या मी वापरतो, त्यासुद्धा तुम्ही वापरा, किंवा सनातनच्या वापरल्या तरी चालतील. अशा प्रकारे आपण हे पूजन करायचं आहे. नैवेद्य आपण उपवासाचे पदार्थ किंवा फळांचा नैवेद्य आपण शिवशंकरांना दाखवायचा आहे आणि श्रीहरी विष्णूंना दाखवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण ह्या उपवासाला एकादशी असल्यामुळे आपण हा उपवास सोडवायचा नाही आणि तो दुसऱ्या दिवशी आपण सोडवायचा आहे. आणि अशा प्रकारे हे पूजन आपण करायचं आहे. श्रीहरी विष्णू आणि शिवशंकरांचा हा दुर्मिळ योग आलेला आहे आणि ह्या योगावर आपण श्रीहरी विष्णूंची सुद्धा आपण ह्यावेळेस पूजा करण्याचा योग हा सोमवारी आलेला असून या दिवशी आपण पूजन करायचं आहे. आणि श्रीहरी विष्णू आणि शिवशंकर यांची आपण पूजा करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि आपण ह्या दुर्मिळ योगाचा फायदा आपण घ्यायचा आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. हर 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 महादेव. धन्यवाद 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 म्हणा. धन्यवाद. पाय पड. थांब थांब थांब. इथे पडायचं, इथे पडायचं. पाय पड. हां देव बाप्पा नमस्कार कर. हात जोड. झोपायचं नाही, पडायचं पाय.
चला या अशा नमस्कार करायच्या. नीट नीट बस, नीट बस. नमस्ते देवबाप्पा, नमस्कार. मला सुखात ठेवा, आनंदात ठेवा. चला